दिवसात मुक्त करणार आहे. तिथं तुमच्या पायापाशी होता हो, आणि त्या मच्छी फडी काढून ठसकायला लागला. मस्त त्याच्यावर ठसकायला लागली. मच्छीला असं ते दंश करायला लागले हो, मस्त ठसकायला लागली त्याच्यावर. याला मग ही काय बनकरी म्हणून काठी घेऊन आला, काट्याना म्हणजे जवळ इथनं ते असं यात घुसले. खरी गेला या कोपऱ्यातच गेले ते. तर मित्रांनो बघू शकताय या ठिकाणी जनावर आहेत आणि या ठिकाणी त्याने साप बघितला होता. या ठिकाणी साप गेलेला आहे. त्या ठिकाणी जनावर आहेत त्यांची आणि त्या ठिकाणी त्यांनी शेणी रचलेले आहे. मित्रांनो जिथं नसते त्या ठिकाणी उंदीर असतात. बाहेर जायला पण मार्ग आहे घेऊयात ना. बाहेरची प्रकाश दिसतो इथनं. उंदीर आहेत. हाय साप. शांत शांत. नमस्कार. या ठिकाणी भरपूर अशा शेणी होत्या. त्या शेणी आपण इथून बाहेर काढलेल्या आहेत. ह्या सर्व शेणी आपण इथून बाहेर काढल्यानंतर या ठिकाणी मला एक नाग जातीचा विषारी साप दिसलेला आहे. बघू शकता हा एक नाग जातीचा साप आहे. या ठिकाणी अरे बाहेर आला काय. अशा प्रकारे आवाज करत आहे. पाहू शकताय अशा प्रकारे अंगावर धावून येत आहे. ते अग्रेसिव्ह झालंय बघा मित्रांनो. हा एक विषारी जातीचा साप आहे. ह्या सापाला इंग्लिशमध्ये स्पॅक्टिकल्ड कोब्रा असे म्हणतात, मराठीमध्ये नाग म्हणतात. हा साप आपण आता या जनावरांच्या गोठ्यामधून त्याच्या आदिवासात मुक्त करणार आहे. आता हे कर केला बघू शकताय. तर मित्रांनो आपण याला जरासं बाहेर नेऊया आणि चांगल्या ठिकाणी नेऊन मित्रांनो पॅक करूया. बघू शकताय या ठिकाणी भरपूर अडचण आहे. तर त्याला बाहेर जरा नेऊया. मित्रांनो आता काय करूया, त्याला पॅक करूया. आमची 2 जनावर राहायचं. आम्ही दोघी जणी बायका सांग सकाळ गोठ्यात जातो आणि किती मोठा होता आणि किती विषारी होता तो तिने आज पकडला. ह्याच्याबद्दल आम्हाला लय लय त्यांची अपूर्वाई वाटली आणि आम्हाला जीवदान दिला तिने आज. डोक्यात गेलाय की झाला ते लय लय चांगलं केलंय बाई आमचं. या की नमस्कार. चांगलं बोला. चांगलं